साला धंद्यांना ना काय बी राव राहिलेला नाही. काहीतरी ना दुसरं काम केलं पाहिजे. काय करू काय करू काय करू. हा आठवलं. पण नको. आपलं काय ठरलंय, जास्त रिस्क नाही घ्यायची. महागाई लय वाढलीये पण जमेल. आईला मी तुमच्याबरोबर बोलत काय बसलीये. माझा गल्ला किती झालाय ते तर मला बघू द्या. एवढ्याशा पैशांमध्ये तर राईस प्लेट पण नाही येणार. शी, आजचा दिवसच खराब आहे. मरू दे, मी थोडा वेळ आराम तरी करते. ट्रिंग ट्रिंग. कोण झोपेच्या वेळेला फोन करत राहतो. हा हॅलो. हा जानू, कशी आहेस तू? इतके दिवस कुठे होतीस? काय स्टेशनला? नाही ग, मी स्टँड वर होते. हो. ए जानू, तुझा गल्ला किती झालाय ग? काय 80 रुपये? जानू, तुझ्या धंद्यात तर मात्र चंगी आहे, पण माझ्या धंद्यात तर मात्र मंदी आहे. जाऊ दे. ए जानू, मला तुला एक विचारायचं होतं. उद्या दुपारी आपण पिक्चरला जायचं का? हॅलो. टॉक टाइम संपला असेल हिचा. जानू ना एक चांगली मुलगी आहे, पण तिचा बाप ना लय खडूस आहे. जाऊ दे, माझी झोप राहिली. गाडीच्या ब्रेकचा एवढा मोठा आवाज. बघते तरी. ए शांता आजी, उठ ना. ए शांता आजी, उठ. ए शांता आजी, तुम्हाला अशी नाही सोडून जाऊ शकत आहे. उठ ना. ए आजी, आता तू नसल्यानंतर मला रोज रात्री वाघोबाची गोष्ट कोण सांगणार ग? ए उठ ना शांता आजी. आजी, मला माफ कर. आज जर का मी तुझ्याकडे लक्ष दिलं असतं तर आज कदाचित तू या गाडीखाली नसती आलीस. ए पण आजी, मला तो दिवस ना अजूनही आठवतोय, ज्या दिवशी मी जत्रेतून पहिल्यांदा एक खेळणं चोरून आणलं होतं. आणि आजी, त्या दिवशी तुम्हाला खूप ओरडली होतीस ग. आजी, त्या दिवशी तुम्हाला ओरडली नसतीस ना तर आज कदाचित मी चुकीच्या मार्गाला लागली असते. पण शांता आजी, आता मला पुढचा मार्ग कोण दाखवणार ग? कोण? पण शांता आजी, आई बाबा तर मला माहीतच नाहीत, पण ना मला कोणीतरी सांगितलं होतं. माझा जन्म झाल्यानंतर माझ्या आई बाबांनी मला कचऱ्याच्या कुंडीत टाकलं होतं. आणि त्या दिवशी तू क्षणाचाही विचार न करता मला तिथून इथे आणलं होतंस. पण शांता आजी, आता मला पुढचा मार्ग कोण दाखवणार ग? कोण? पण शांता आजी, मी जगेल नव्याने आणि आनंदाने. आई बाबा तुमच्यासारखं नाही हो माझं. भीक मागून जगते, पण याला जबाबदार फक्त तुम्हीच आहात. तुम्ही मला रडवलं तो म्हणजे शांता आजीने नाही. म्हणूनच शांता आजी, मी तुला वचन देते, मी पुढचं आयुष्य नव्याने आणि आनंदाने जगेल. जन्म देऊन रस्त्यावर फेकणारे काही आईबाप असतात. पण त्या मुलांचा सांभाळ करणारी लोक मात्र लाखात एक असतात.